प्रकल्पाच्या विरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। धारावी प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीनं आज मुलुंड बंदची हाक दिली आहे। प्रकल्पाविरोधात काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी हे आज सकाळी उपोषणाला बसणार असून या ठिकाणी वर्षा गायकवाड सुद्धा उपस्थित राहतील। महाविकास आघाडीनं आज मुलुंड बंदची हाक दिलेली आहे। वर्षा गायकवाड सुद्धा मुलुंडमध्ये उपस्थित राहतील। काँग्रेसचे नेते राकेश शेट्टी आज उपोषणाला बसणार आहेत। धारावी प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि आज मुलुंड बंदची हाक देण्यात आलेली आहे। काँग्रेसचे नेते राकेश शेट्टी आज उपोषणाला बसणार आहेत। तर या संपूर्ण प्रकल्पना संदर्भात राकेश शेट्टी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर। धारावी प्रकल्पग्रस्तांना जे पुनर्वसन होणार आहे त्याच्या विरोधामध्ये आता महाविकास आघाडी रस्त्यावर आलेली आहे। मुलुंड बंदचं आव्हान आहे ते महाविकास आघाडीकडनं करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत राकेश शेट्टी आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसता आहे, महाविकास आघाडीकडून मुलुंड बंदची देखील हाक? बघा, तुम्हाला माहित आहे की आता अदानीच्या जे बक्कासूर सारखा त्याच्या जे मुलुंडमध्ये तो 3 लाख लोकांना, धारावीचे जो अपात्र लोक आहे त्याला इथे पाठवत आहे। मुलुंडचे बस्ती 2 लाख लोकांचे आहे, आणखीन 3 लाख लोक इथे येणार। तुम्ही बघा, आमचे फुटपाथ, रस्ते, शाळा, अस्पतालच्या काय, आणि जेव्हा हे निवडणूक होतं तेव्हा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि आमदार मुलुंडकरांना हे आश्वासन दिलं होतं की एकही धारावीकरांना मुलुंडला ट्रान्सफर करणार नाही। आता काय झालं, म्हणून आम्ही लिहिलाय का क्या हुआ तेरा वादा। धारावी ते एकचे लोक इथे येणार, 3 लाख लोक येणार, तुम्हाला त्रास होईल। आता हे जे काडी आणि मिठागरचे जे जमीन आहे 155 एकर, इथे तुम्ही कॉन्क्रीट जंगल उभं करणार आहे आणि हे जमीन आता हे वर्षा असेल आपल्या पुरापासून आपल्याला हे वाचवतो आणि सगळं एन्व्हायरमेंटचे कोंडी होणार। म्हणून आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली की आज आपण मुलुंड बंद करू। पोलिसांकडून मात्र याचा सर्व विरोध केलेला पाहायला मिळाला। बॅनर्स तुमचे सगळे उतरवले। हे बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष ठेवून, विद्यमान आमदारांनी लक्ष ठेवून सगळं बॅनर विनर सगळं तुम्ही काढा, पण लोकांच्या मनावर जे चाललेलं आहे तुम्ही त्याला वादा केलं होतं आणि हे मोडलेलं आहे। मनातून हे जाणार। अमोल पेडणेकर, मीडिया मुंबई।